अमेरिका आज जागतिक महासत्ता का आहे? कोणी म्हणेल अमेरिकेकडे जगातलं सर्वात शक्तिशाली सैन्य आहे म्हणून, कोणी म्हणेल अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात सर्वात मोठी आहे म्हणून. पण यासोबतच एक कारण असं आहे ज्यामुळे आज अमेरिका जागतिक महासत्ता मानली जाते. हे कारण म्हणजे अमेरिकेची करन्सी डॉलर. डॉलरला आज जगाची करन्सी असंही म्हटलं जातं. जागतिक अर्थकारणात जर सर्वात प्रभावशाली चलन कोणतं असेल तर ते डॉलर आहे. आज जगातले अनेक देश परकीय चलनसाठा म्हणून अमेरिकन डॉलर्सची साठवणूक करून ठेवतात. पण आता याच डॉलरची मक्तेदारी मोडण्याचं काम एक देश करायला लागलाय. या देशाची करन्सी आता थेट डॉलरला रिप्लेस करणार आहे असं बोललं जात आहे. अमेरिकेच्या मक्तेदारीला आव्हान देणारा हा देश आहे चीन. आणि डॉलरला रिप्लेस करण्याची ताकद ठेवणारी करन्सी आहे चीनी युआन. सध्या डॉलरला मागे टाकून चीनचा युआन जगाची करन्सी होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण हे कसं शक्य आहे? चीनी युआन डॉलरचा डॉमिनन्स कसा मोडून काढतोय? डॉलरला बाहेर करून युआन जगाची करन्सी कसा बनतोय? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला डॉलरला जगाची करन्सी असं का म्हटलं जातं हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. आज जागतिक व्यापार असो, बँकिंग असो किंवा परकीय चलनसाठा, सगळीकडे डिफॉल्ट करन्सी म्हणून डॉलरचाच वापर केला जातो. ज्या व्यवहारांमध्ये अमेरिकेचा सहभागही नसतो तिथेही आज डॉलरचा वापर केला जातो. जसं की समजा भारतातल्या एखाद्या कंपनीला दक्षिण कोरियाकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा ब्राझीलच्या एखाद्या व्यापाऱ्याला जर्मनीकडून मशिनरी विकत घ्यायची असेल, तर हा व्यापार त्या देशांच्या करन्सीमध्ये न होता डॉलर्समध्ये होतो. व्यापारासाठी हे देश आपले चलनाचे रूपांतर डॉलरमध्ये करतात. एवढंच नाही तर आज जागतिक कच्च्या तेलाचा व्यापारही डॉलर्समध्येच होतो. भारत हा सौदी अरेबिया सारख्या आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. पण हा व्यापार भारतीय रुपया किंवा सौदी रियालमध्ये न होता अमेरिकन डॉलरमध्ये होत असतो. म्हणजेच भारत सौदीला तेलाची पेमेंट अमेरिकन डॉलर्समध्ये करतो. जगातले बहुतेक देश तेलाच्या व्यापारासाठी डॉलरचाच वापर करतात. याला पेट्रो डॉलर सिस्टीम असं म्हटलं जातं. यामुळेच डॉलर ही एक प्रकारे जागतिक करन्सी मानली जाते. या डॉलरच्या जोरावरच अमेरिकेनं जगाच्या अर्थव्यवस्थेवर आपला प्रभाव निर्माण केलाय. पण आता याच डॉलरला चीनची करन्सी युआन रिप्लेस करत असल्याचं बोललं जात आहे. आता चीन हे नक्की कशा प्रकारे करतोय? चीनी युआन अमेरिकन डॉलरला कसा रिप्लेस करतोय ते समजून घेऊ. चीननं मागच्या अनेक वर्षांपासून डॉलरला पर्यायी अशी आर्थिक व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली आहे. डॉलरवर थेट हल्ला करण्याऐवजी चीन पद्धतशीरपणे डॉलरचा डॉमिनन्स मोडून काढताना दिसतोय. यासाठी चीननं 3 मार्गांचा वापर केलाय. पहिला मार्ग आहे पेट्रो डॉलरचा पर्याय, पेट्रो युआन. चीनला हे सुरुवातीलाच लक्षात आलं होतं की जगातले सगळे देश आपापसात तेलाच्या व्यापारासाठी डॉलरचा वापर करतात, ज्यामुळे डॉलर एवढा मजबूत झालाय. याच कारणामुळे आता चीननं पेट्रो डॉलरला पर्याय म्हणून पेट्रो युआनला पुढे आणलंय. चीन हा जगातला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. यामुळे जागतिक तेलाच्या व्यापारावर चीनचा प्रभाव मोठा आहे. याचा वापर करून चीन आता डॉलरला पर्यायी व्यवस्था उभी करतोय. चीन हा रशिया आणि इराण सारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. हे असे देश आहेत ज्यांच्यावर अमेरिकेनं आर्थिक निर्बंध लादले आहेत. चीन आता या देशांकडून जे कच्चं तेल घेतोय त्याचं पेमेंट डॉलर्समध्ये करण्याऐवजी चीनी युआनमध्ये करतोय. एवढंच नाही तर पश्चिम आशियातले युएई, कतार यासारख्या देशांकडून तेल घेताना त्यांचं पेमेंट युआनमध्ये स्वीकारा असा दबाव चीन या देशांवरती आणतोय. अशा प्रकारे चीन हळूहळू पेट्रो डॉलरला पेट्रो युआननं रिप्लेस करण्याकडे वाटचाल करतोय. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार 2025 मध्ये चीन इराणकडून रोज 1.4 मिलियन बॅरल कच्चं तेल आयात करत होता. 2026च्या डेटानुसार चीन इराणकडून दर महिन्याला सुमारे 1.5 बिलियन डॉलर्स किमतीचं तेल आयात करतोय. म्हणजेच वर्षाला 18 बिलियन डॉलर्स एवढी किंमत. या तेलाचा बहुतांश व्यापार हा अमेरिकन डॉलर्समध्ये नाही तर चीनी युआनमध्ये होतो. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार चीन दरवर्षी इराणकडून 20 ते 30 बिलियन डॉलर्स किमतीचं तेल खरेदी करण्यासाठी युआनचा वापर करतोय. चीन हेच रशियासोबतही करतोय. अधिकृत आकडेवारीनुसार चीननं 2025च्या पहिल्या 3 महिन्यातच रशियाकडून तब्बल 13 बिलियन डॉलर्स किमतीचं कच्चं तेल आयात केलं होतं. 2024च्या संपूर्ण वर्षात चीननं रशियाकडून अंदाजे 63 बिलियन डॉलर्सचं कच्चं तेल आयात केलं होतं. चीन आणि रशिया यांच्यातला 100% तेलाचा व्यापार युआनमध्येच होतोय.
अमेरिकेच्या दबावाला झुगारून चीन रशिया आणि इराणकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करतोय आणि त्याचं पेमेंटही स्वतःच्या करन्सीमध्ये देतोय. अशा प्रकारे आता चीन पेट्रो डॉलरला पेट्रो युआननं रिप्लेस करायला लागलाय. डॉलरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी चीननं वापरलेला दुसरा पर्याय म्हणजे कर्जाची रणनीती. चीनला माहिती आहे की फक्त तेलाच्या व्यापारासाठी युआनचा वापर करून डॉलरला रिप्लेस करता येणार नाही, कारण ज्या देशांसोबत चीन तेलाचा व्यापार करत नाही त्या देशांचं काय, त्या देशांनी सुद्धा चीनी युआनचा वापर करावा असा चीनचा प्रयत्न आहे. यासाठी त्यानं वेगळी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी शोधून काढली आहे. मागच्या दशकभरात चीननं आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतल्या अनेक विकसित देशांना शेकडो बिलियन डॉलर्सचं कर्ज दिले. या पैशांचा वापर हे देश त्यांच्याकडे पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करतात. आता या देशांची कर्जाची परतफेड करण्याची वेळ आली असताना चीननं त्यांना एक पर्याय दिला आहे. हा पर्याय म्हणजे कर्जाची परतफेड अमेरिकन डॉलरमध्ये करण्याऐवजी चीनी युआनमध्ये केली जावी. हे करण्यासाठी चीननं त्यांना जास्तीचा वेळ दिलाय. म्हणजे काय, तर समजा एखाद्या देशाला चीननं दिलेलं कर्ज 10 वर्षांच्या आत फेडायचं असेल तर चीन त्या देशाला म्हणतो तुम्ही 10 वर्षांऐवजी 20 वर्ष घ्या, पण आम्हाला कर्जाची परतफेड डॉलर्समध्ये नाही तर युआनमध्ये करा. अशा प्रकारे चीन हळूहळू या देशांनाही डॉलर्सऐवजी युआन वापरण्यासाठी भाग पाडतोय. भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेसोबत हेच घडलं. श्रीलंकेनं हंबनटोटा बंदर आणि एक मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं. पण 2022 मध्ये आर्थिक दिवाळखोरीमुळे श्रीलंकेकडचे सगळे अमेरिकन डॉलर्स संपले, ज्यानंतर श्रीलंकेनं कर्जाची परतफेड करणं शक्य नाही असं म्हटलं. यानंतर चीननं श्रीलंकेवर दबाव टाकत युआनचा समावेश श्रीलंकेच्या अंतर्गत फायनान्शियल सिस्टीममध्ये करावा असं म्हटलं. श्रीलंका या दबावापुढे झुकला आणि श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेनं युआनला स्थानिक बँकिंगसाठी अधिकृत चलन म्हणून लिस्ट केलं. यानंतर चीननं त्याचं 1.5 बिलियन डॉलर्सचं कर्ज युआनमध्ये फेडण्याची परवानगी श्रीलंकेला दिली. दक्षिण अमेरिकेतल्या अर्जेंटिना सोबतही हेच घडलं. अर्जेंटिना हा देश प्रचंड महागाई आणि डॉलर्सच्या कमतरतेमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. या देशावर IMF आणि चीनी सरकारी बँकांचं अब्जावधी डॉलर्सचं कर्ज होतं. पण 2023 मध्ये अर्जेंटिनाकडचे डॉलर्स पूर्णपणे संपले. तो देश आता कर्जाची परतफेड करू शकत नाही अशा स्थितीत आला होता. त्यावेळी चीनच्या सेंट्रल बँकेनं अर्जेंटिनाला युआनमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या करन्सी स्वॅपची परवानगी दिली. याचा परिणाम हा झाला की अर्जेंटिनानं चीनी युआनचा वापर करून आपली आंतरराष्ट्रीय कर्ज फेडली. तसंच आता हा देश चीनच्या कर्जाची परतफेडही युआनमध्येच करतोय. अशा प्रकारे चीन हळूहळू डॉलरला युआननं रिप्लेस करायला लागलाय. डॉलरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी चीननं वापरलेला तिसरा पर्याय म्हणजे स्विफ्टला पर्याय म्हणून CIPS सारखी समांतर पेमेंट सिस्टीम उभारणं. स्विफ्ट म्हणजे सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स. ही आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वापरली जाणारी पेमेंट सिस्टीम आहे. दोन देशांमधले पैशांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी जी काही माहिती लागते ती सगळी माहिती या सिस्टीमद्वारे पुरवली जाते. आज जगातल्या 200 पेक्षा जास्त देशांमधल्या 11,000 पेक्षा जास्त फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स या पेमेंट सिस्टीमनं एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पण या पेमेंट सिस्टीमला पर्याय म्हणून चीननं स्वतःची समांतर पेमेंट सिस्टीम उभी केली आहे. CIPS म्हणजेच क्रॉस बॉर्डर इंटरबँक पेमेंट सिस्टीम असं तिचं नाव. या सिस्टीमनं आतापर्यंत 190 देशांमधल्या 1700 पेक्षा जास्त फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सला एकमेकांशी जोडलंय. CIPS मुळे परदेशी बँकांना थेट चीनी युआनमध्ये पेमेंट करणं सोपं जातं. अलीकडच्या काळात या सिस्टीमचा प्रचंड विस्तार झाला असून या सिस्टीमकडे दिवसाला तब्बल 1.2 ट्रिलियन युआन एवढ्या क्षमतेचे व्यवहार सांभाळण्याची क्षमता आहे. यासोबतच चीननं प्रोजेक्ट M ब्रिज डेव्हलप केला आहे, जो चीनची डिजिटल करन्सी वापरण्यासाठीचा शॉर्टकट आहे. चीननं थायलंड, UAE आणि सौदी अरेबिया या देशांच्या सेंट्रल बँकांसोबत मिळून या सिस्टीमची उभारणी केली आहे. या सिस्टीमद्वारे या देशांना चीनच्या डिजिटल चलनाचा वापर करून सोप्या पद्धतीनं पेमेंट करता येते. या सिस्टीमचा वापर करून दुबईमधली एखादी बँक बीजिंग किंवा शांघाय मधल्या बँकेला अवघ्या काही सेकंदात पैसे पाठवू शकते. हे करताना अमेरिकेच्या मध्यस्थ बँका पूर्णपणे टाळता येतात. अशा प्रकारे चीन या पेमेंट सिस्टीमद्वारे युआनच्या वापराला चालना देतोय. चीन अमेरिकन डॉलरची मक्तेदारी मोडून काढतोय तो अशा प्रकारे. एकूणच काय, तर गेल्या काही वर्षात अमेरिकन डॉलरच्या जागतिक वर्चस्वाला काही प्रमाणात हादरा बसलेला आहे आणि हा धक्का देण्याचं काम चीनच्या युआननं केलंय. तसं पाहिलं तर अमेरिकन डॉलर आजही फार मजबूत आहे. जगातले बहुतेक देश आजही आपापसातल्या व्यापारासाठी डॉलर्सचाच वापर करतात.
पण 10 वर्षांपूर्वी डॉलरचं जगावर जे एक छत्री वर्चस्व होतं ते वर्चस्व आज राहिलेलं नाही. कारण मागच्या 10 वर्षात चीनी युआन हा डॉलरला पर्याय म्हणून समोर आलाय. युआननं हळूहळू डॉलरला वगळून जागतिक करन्सी बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केलेली आहे. जर हेच सगळं चालू राहिलं तर एक दिवस असा येईल जेव्हा हे जग करन्सी म्हणून डॉलर ऐवजी युआनचा वापर करायला लागेल. तुम्हाला काय वाटतं, युआन खरंच डॉलरला जागतिक करन्सी म्हणून रिप्लेस करू शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.